स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये गुजरात धमाका बिग बॅशची फायनल अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। आपण अशा टेनिस क्रिकेट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। तर मित्रांनो जो चॅम्पियन संघ होणार होता त्याला 10 लाख रुपये होता आणि रनर अप संघाला 5 लाख आणि तिसरं प्राइज सुद्धा होतं 3 लाख। तर चला पाहूया वैयक्तिक प्राइज कोणत्या खेळाडूंना मिळालेले आहे। तर मित्रांनो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणजे जबरदस्त योगेश पेनकर मित्रांनो फायटर जेटच्या नावाने प्रसिद्ध असलेला आणि कॅप्टन सुद्धा होता डिंगडॉंग संघाचा, हा ठरलेला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक। त्यानंतर मित्रांनो उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला गुजरात धमाका बिग बॅश मध्ये ठरताना दिसलेला आहे तो म्हणजे अंकित। हा सुद्धा एक जबरदस्त वेगवान आणि खूपच व्हेरिएशन असलेला गोलंदाज आहे, हा ठरलेला आहे बेस्ट बॉलर। त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन आपल्याला बघायला भेटत आहे तो म्हणजे एजाज कुरेशी मित्रांनो। गुजरात धमाका बिग बॅश मध्ये आपल्याला चांगला परफॉर्मन्स बघायला भेटला एजाज कुरेशीकडनं, हा ठरलेला आहे गुजरात धमाका बिग बॅश मध्ये बेस्ट बॅट्समॅन। त्यानंतर मित्रांनो मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेतील उत्कृष्ट मालिकावीर म्हणजे ठरलेला खेळाडू म्हणजे हरदीन फरदीन काझी ठरलेला आहे मॅन ऑफ द सिरीज। तर मित्रांनो बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला 10,000 रुपये भेटले आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मित्रांनो 20,000 रुपये भेटले। तर अशा प्रकारे आपल्याला वैयक्तिक प्राइज बघायला भेटले। त्यानंतर रनर अप संघ ठरला तो म्हणजे बालाजी 11 मित्रांनो। बालाजी 11 ज्यामध्ये तुम्हाला फरदीन काझी, प्रदीप पाटील, श्रेयस कदम, एमरोज, सुमित देगले असे काही टेनिस क्रिकेटमधले जबरदस्त खेळाडू बघायला भेटले। आणि चॅम्पियन संघ ठरलेला आहे तो म्हणजे डिंगडॉंग मित्रांनो। MUCC डिंगडॉंगचा संघ चॅम्पियन ठरलेला योगेश पेनकर होता, यामध्ये पवन केनी होता, जिग्नेश पटेल होता, एजाज कुरेशी होता। तर मित्रांनो ह्या संघाला मिळालेले आहेत 10 लाख रुपये। तर जबरदस्त स्पर्धा आपल्याला बघायला भेटली मित्रांनो गुजरात धमाका बिग बॅश। ही स्पर्धा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचा आवडता संघ कोणता होता गुजरात धमाका बिग बॅश मध्ये आणि तुम्ही कोणत्या संघाला सपोर्ट करत होता हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।